नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीचा निकाल सोमवारी जाहीर होणार। तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आणि खात्रीशीर मित्रांनो माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा 10वीचा जो काही निकाल आहे तो सोमवारी जाहीर होणार। काय बातमी आहे, संपूर्ण बातमी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। यामध्ये मित्रांनो तुम्हाला करिअरचं गायडन्स देखील आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता बघा 10वीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे। काय माहिती आहे, संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा इयत्ता 10वीचा सोमवारी निकाल 2 विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 11वीत प्रवेश, पण या 2 परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावेच लागेल। तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सकाळमध्ये आलेली बातमी, आजच आलेली बातमी पाहू शकता। बघा 24 मे संपूर्ण माहिती काय, इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता 10वीचा निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू झालेली आहे। त्यानंतर पुढे बघा इयत्ता सोमवारी म्हणजे 27 तारखेला 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले। बघा मित्रांनो, सकाळ मीडिया खूप मोठं या ठिकाणी नेटवर्क आहे, मीडिया नेटवर्क आहे, ह्यामध्ये ही बातमी आलेली आहे। तर मित्रांनो 27 तारखेला तुमचा जो काही निकाल आहे 10वीचा निकाल तो त्या ठिकाणी जाहीर होणार आहे, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील माहिती दिली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील 10वीच्या विद्यार्थ्यांचा 27 मे रोजी निकाल जाहीर होईल असे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्रपासून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतलेले आहेत। इयत्ता 10वीचा जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिलेली होती। तर बघा ह्या 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही देखील दिलेली होती का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बेस्ट ऑफ 5 नुसार 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। 12 ते 15 जून दरम्यान राज्यातील बहुतेक आकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाने 12वीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला आहे। आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल देखील लवकर जाहीर होणार आहे। अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी लगेचच 1.5 महिन्यात मिळणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा 2 विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाही 11वी प्रवेश। तर बघा इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 2 विषयात जर तुम्ही अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झालात तरी देखील विद्यार्थ्यांना 11वीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो। पण जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते, त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता 12वीला प्रवेश घेता येत नाही। तर बघा मित्रांनो, ऑफिशियली माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, अतिशय महत्त्वाची माहिती सकाळ मीडियामध्ये या ठिकाणी आलेली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की 27 तारखेला तुमचा निकाल जाहीर होणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।